बदलापूर शहरात पूर्व आणि पश्चिम परिसरात स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने आणि पुढाकाराने चालणाऱ्या अनधिकृत आठवडी बाजारामुळे स्थानिक बाजारपेठ आणि स्थानिक भाजी विक्रेते यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली असून हे अनधिकृत आठवडी बाजार बंद करा, अन्यथा येत्या 6 जानेवारी सोमवार रोजी कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर शहरातील सगळ्या भाजी विक्रेत्यांचा मोठा मोर्चा नेण्यात येणार असून यावेळी बाजारपेठ बंद चा इशारा देण्यात आला आहे। तसेच या मोर्चात कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर 15 ऑगस्ट रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापुरात येणार म्हणून यावेळी आमचे आंदोलन थांबून आमची दिशाभूल आणि फसवणूक करणारे माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे जबाबदार असतील असे वक्तव्य बहुजन मुक्ती पार्टीचे बदलापूर शहराध्यक्ष निलेश एल्वे व भाजी विक्रेते संघाचे सुरेश उर्फ मामा जवळेकर यांनी व्यक्त केले आहे। बदलापूर शहरात ठिकठिकाणी अनधिकृतरित्या आठवडी बाजार भरवले जातात। यात स्थानिक भाजी विक्रेते भरडले जात असून त्यांच्या हातावर पोट असणाऱ्या छोट्याशा व्यवसायावर याचा खूप मोठा विपरीत परिणाम होत आहे। दिवसभर कष्ट करून कधी कधी दिवसाचे 100 रुपये पण मुश्किलीने मिळत असल्याच्या भावना येथील स्थानिक भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आहेत। त्यामुळे या अनधिकृत आठवडी बाजार भरवण्यासाठी आश्रय देणाऱ्या पालिका अधिकारी कर्मचारी आमची दिशाभूल करणारे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे एल्वे आणि जवळेकर यांनी सांगितलं आहे। या आंदोलनात शहरातील 300 ते 400 भाजी विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे। आम्ही प्रामाणिकपणे गोरगरिबांसाठी लढत आहोत। आता आम्ही 15 ऑगस्टला पण मोर्चा काढला होता। मोर्चा काढल्याचं पाठीमागचं कारण हेच होतं की इकडच्या गोरगरिबांवरती जे म्हणजे तुटपुंचा त्यांचा जो धंदा चालवतात, त्यांच्या हातगाड्या असतील किंवा त्यांच्या छोटे मोठे काही टोपल्या घेऊन ते बसलेले असतील तर त्याच्यावरती कारवाई केली जाते नगरपालिकेच्या माध्यमातून। पण त्याच्या विरोधात 15 ऑगस्टला मोर्चा काढणार होतो आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री साहेब त्यावेळेचे जे होते ते एकनाथ शिंदे साहेब होते, ते येणार होते म्हणून वामन म्हात्रे यांनी हस्तक्षेप केला। त्या मोर्चामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून असं आम्हाला विश्वास दिला, आम्हाला त्यांनी विनंती केली की हा मोर्चा काढू नका, या उद्घाटन कार्यक्रमानंतर नगरपालिकेच्या उद्घाटनानंतर आपण बसूया, सीओ बरोबर चर्चा करून आणि याला मार्ग लावूया। आमची एवढीच मागणी होती की जर का तुम्ही फेरीवाल्यांवरती, भाजीवाल्यांवरती, दुकानदारांवरती, इकडे जे छोटा मोठा धंदा करतात त्यांच्यावरती कारवाई करता तर मग जे आठवडी बाजार भरवणार जे राजकीय मंडळी आहेत, त्यांचे जे नेते मंडळी आहेत किंवा त्यांचे पदाधिकारी त्यांच्यावरती कारवाई काय नाही होत, कारण तिकडनं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हप्ते मिळतात, हा आमचा पूर्ण त्यांच्यावरती आरोप आहे। त्याच्यामुळे मी मुख्य अधिकारी यांना जाऊन भेटलो। मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये गेले असता त्यांनी असं सांगितलं की असं वाटतं तर तुम्ही अँटी करप्शनकडे जा, तर ती गोष्ट आता आम्ही मनावरती घेतलेली आहे। ही मोर्चा काढतोय त्याच्यामध्ये अँटी करप्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण आम्ही आमंत्रण करणार आहोत आणि या वेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्हाला ज्यांनी या ठिकाणी विश्वासित केलं होतं ते श्री वामन म्हात्रे साहेब, जे शिवसेनेचे प्रमुख आहेत बदलापूर शहराचे, तेही जबाबदार असतील। त्याचबरोबर मुख्याधिकारी जे मारुती गायकवाड तेही जबाबदार असतील, कारण त्या दोघांनी या ठिकाणी हा मोर्चा काढण्यासाठी आम्हाला भाग पडलेला आहे। दुसरी गोष्ट एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आठवडी बाजार भरवले जातात तिकडे निकृष्ट दर्जाचा भाजीपाला विकला जातो। हे जे हप्ते त्या लोक घेतात तिकडे 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये असे त्यांच्याकडून उकळवले जातात आणि ते नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि तिकडचे जे काही आठवडी बाजार भरवणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांचे जे काही आठवडी बाजार भरवणारे राजकीय नेते आहेत यांचा जो साठे लोटे असते त्याच्यामुळे ते पैसा वाटून घेत आहेत आणि त्याच्यामुळे जाणीवपूर्वक त्यांच्यावरती कारवाई होत नाही। बिल्डर जे लोक आहेत त्या लोकांनी जे नाल्याच्या लगतच्या जे जमिनी आहेत, आदिवासींचे जे जमिनी आहेत त्यांनी ते बळकावलेले आहेत। भूमाफी आहेत त्यांनी अनधिकृत तिकडे बांधकाम केलेले आहेत। बरेचसे बिल्डिंग आहेत जे अनधिकृत आहे किंवा OCCC प्रमाणे नसते त्याप्रमाणे आम्ही त्यांना अर्ज दिलेले आहे, त्याच्यावरती कारवाई होत नाही। म्हणजे नगरपालिका माणूस बघून, व्यक्ती बघून, राजकीय नेते बघून कारवाई करत आहेत। कायद्याच्या स्वरूपात जे त्या पद्धतीने त्यांनी जी भूमिका घेतली पाहिजे तशी घेतली जात नाहीत, तर हे कुठेतरी गोरगरिबांवरती, बाजारपेठेच्या लोकांवरती अन्याय होत आहे। आम्ही मागे पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते संजय भोईर आहेत जे BJPचे आहेत, शहराध्यक्ष आहेत, त्यांचा आठवडी बाजार आहेत, तिकडे सुरवळ चालवतात, तिकडे राऊत चालवतात। त्याच्यानंतर या ठिकाणी जवळजवळ आता पहिले 2-3 बाजार होते, आता दिवसाला 5-5 बाजार भरवले जातात। बरेचशा ठिकाणी आठवडी बाजार भरवले जातात। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्या लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचं काम करत आहेत, दुसरं त्याचं काहीच कारण नाही। शेवटी मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की पत विक्रेता अधिनियमनुसार किंवा हायकोर्टने दिलेल्या आदेशानुसार जोपर्यंत
या आठवडी बाजारातल्या बसवणाऱ्या लोकांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। ही गोष्ट गरज पडली तर आम्ही इकडच्या अधिकाऱ्यांचे सर्व्हिस कंडक्ट रूलच्या अंतर्गत आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करतो। एवढंच नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे हायकोर्टच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पण त्यांच्यावरती आम्ही केस दाखल करण्याच्या प्रयत्नात आहोत। आणि शेवटी मला एवढंच सांगायचे की हायकोर्टने आदेश दिलेला आहे तुम्हाला की त्यांचं रिसर्च तुम्ही मोजमापणी करा, त्यांचा सर्वे करा, त्यांची नोंदणी करून घ्या, धर्मदाय आयुक्तांकडे त्यांची यादी पाठवा। मागे जी यादी पाठवली अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। तर हे सगळी प्रोसेस हे नगरपालिकेचं काम आहे, त्यांनी केलं पाहिजे। हे जर त्यांनी न करता केवळ कारवाई करत राहिले तर मला असं वाटतं कुठेतरी अन्याय आहे आणि हे वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा हे जे काही मुख्य अधिकारी आहेत मारुती गायकवाड हे राजकीय नेत्यांच्या आदेशावरती काम करतात असा आमचा आरोप आहे। म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार आहोत। 6 तारखेला मी सर्वांना आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग करावा आणि यावेळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला त्याच्यासाठी मारुती गायकवाड आणि श्री वामन म्हात्रे साहेब हे दोघं जबाबदार असतील असं माझं म्हणणं आहे। आम्ही 2018ला नगरपालिकेने ठराव मंजूर केला की शहरामध्ये अनधिकृतपणे जे बाजार चालू आहेत त्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढलेले परप्रांतीय येतात आणि बरेच काही त्या बाजारामुळे गुन्हे घडत आहेत। त्याकरता सर्व नगरपालिकेमध्ये ठराव पास झाला होता 2018ला की आठवडी बाजार पूर्णतः बंद करायचे। बाजार बंदही करण्यात आले पण लॉकडाऊनच्या काळात परत सतत 3 वर्ष झाले बाजार बंद केले होते नगरपालिकेने। ठरावाप्रमाणे ठरावाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने त्यांनी केली होती तरी सुद्धा त्यांनी लॉकडाऊनचा काळाचा फायदा उचलून परत त्यांनी जागोजागी आपले आठवडी बाजार चालू ठेवले। त्याचे हा जो आमचा संघर्ष आहे की आठवडी बाजार बंद करावे हा कायमस्वरूपी आहे आणि इथले बिल्डर वगैरे हे नाहकच्या धंदेवाल्याला छळत आहेत। हा जो DP रोड दिला आमच्या आनंदी भाजी मार्केटमध्ये तिथं फुटपाथला बिल्डर लोकांनी एक हॉटेल बांधून गाळे बांधलेत अनधिकृत आणि जी गार्डनच्या जागेवर जी जागा सोडली होती गार्डनच्या जागेवर त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, बिल्डिंगचं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही, फक्त आनंदी मार्केटवर कारवाई करतात। आत्ता माझे 2 गाळे त्यांनी तोडून टाकले काही घेणं देणं नसताना। त्याच्याबद्दलही मी काल पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली। हे आपले साईनाथ दादा शेटे या बिल्डिंगचे मालक आणि बिल्डर यांनी माझे 2 गाळे बेकायदेशीर आणि एकटेचेच गाळे का तोडलेत याचा सुद्धा जाब विचारण्यासाठी आम्ही आता या मोर्चामध्ये आम्ही तो भाग मांडणार आहे। आणि इथे 1 लाख रुपये तो भाडं घेतोय अनधिकृत हॉटेल टाकून, 1 लाख रुपये महिन्याला, वर्षाला 12 लाख रुपये तो कमवतोय। मग असं असताना गोरगरिबांवर अन्याय का हे आम्ही सतत मागणी मागत आहोत। कमीत कमी 5 वर्ष मागतोय की या साईनाथ शेटेवर कारवाई करा। त्यांनी पार्किंगला जागा ठेवलेली नाही का, त्याची बिल्डिंगला जी पार्किंग आहे ती सगळी मार्केटमध्ये आणि आमच्या मार्केटला त्याची पार्किंगला जागा मिळत नाही म्हणून तर आमची आता मार्केट काढायच्या मागा लागल्या। ही आमची सातत्याने पूर्ण मागणी आहे आणि अख्खी बाजारपेठ त्या दिवशी आम्ही बंद ठेवणार आहोत आणि पूर्ण कडकडीत बंद राहणार। प्रत्येक आपापल्या मर्जीने बाजार बंद राहणार आहे। विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे। पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा ICSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते। जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे।